आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, हा चाल घेतलीस का? हो. आणि कानटोपी नसेलच घेतली, मी आणते थांब. हसायला काय झालं? हसू नको तर काय करू. आई कुठे थंड हवेच्या ठिकाणी नाही चाललेली आहे मी फक्त देवीला चालली आणि 2 दिवसात परत येईल. अगं, प्रवासात 4 जास्तीच्या गोष्टी सोबत असल्या ना की बरं असतं. आणि आपण मुंबईत राहणारी माणसं, थंडी कशी असते हे माहितीये का आपल्याला? लोणावळ्याला गेलं तरी हुडहुडी भरते. बरं, कपड्यांचे जोड किती घेतलेस? मी सगळं काही व्यवस्थित ठेवलंय, काळजी करू नकोस. आणि मी पिकनिकला चालल्यासारखी काय विचारतेस ग मला? बरं, आता डबा ठेव. धर. नाही नाही नको, जागा नाहीये बॅग मध्ये, आधीच बॅग जड झाली. सई, हे बघ, प्रवासात भूक लागते आणि तेव्हा ना नेमकं आजूबाजूला काही मिळत नाही बाळा, त्यामुळे हा डबा असू दे. अगं पण जागा कुठे? बघ ना, काहीच जागा नाहीये आता. आई अगं काय करतेस? थांब तर. आई हे बघ सई, मला चांगलं माहिती, तुला भूक लागली ना तरी तू रस्त्यात थांबून काही खायची नाही, त्यामुळे असू दे. आई अगं काय हे, आधीच बॅग जड झाली, त्यात तू हे घे ते घे करत अख्खी बॅग फुल केलीस. आणि असंही मी अंजलीच्या लग्नाची पत्रिका कुलदेवतेजवळ ठेवणार आहे आणि परत येणार आहे. असे दुसरीकडे कुठे जाणार नाहीये ना, मग एवढं सामान भरायची काय गरज आहे मला सांग बरं. जेव वेळेवर, आराम कर, काम करू नको, तू सगळं सांगितलं जातं. मी तुला नाही काही सांगायचं, काढून ठेवते. हा काढते बाई, काही नको घेऊ. आई 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 सॉरी सॉरी, लगेच चिडू नको. जाते सगळं सामान घे, ठेव. आता कसं शहाण्या बाळासारखं. बस खुश खुश. येईल ना उचल का? बर, कशी जाणार आहेस? बस नाही? काय हो, एवढी प्रायव्हेट कार बुक करायची काय गरज होती? नाही नाही तरी तुमच्या भाचीला सवयच आहे धक्के खात जायची. गेली असती एखादी एसटी पकडून. ती कोण एवढी मोठी मड्डम लागून गेली तिला प्रायव्हेट कार बुक केली आहे तुम्ही? कांगावा आधी बंद कर. हे बघ, आयत्या वेळेला बसचं तिकीट मिळालं नाही म्हणून मी तिच्यासाठी कार बुक केली. मी जर तिला म्हणलं असतं ना की नाही तू बसनीच जा, तर ती बसनीच गेली असती विना तक्रार. बरोबर, तक्रार मी आणि माझी लेकच करते ना. तुम्ही, तुमची भाची, तुमचा भाचा, तुमची बहीण, तुम्ही सगळे मा समजूतदार. मी तुला म्हटलं होतं की तू जा कुलदेवतेला पत्रिका ठेवायला, पण तू नाही म्हणालीस. आणि तुझ्या लेकीला तर